सबाज अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी सन 2026 परीक्षेमध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासह आज आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं की आकृत्यांची संख्या मोजणे। उदाहरणार्थ बघा, आता मी इथे हा त्रिकोण काढलेला आहे। आता याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आलेले आहे ते आपल्याला शोधायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे नंबरिंग केलेलं आहे 1 2 3। 3 नंतर पुढचा अंक जो आहे 4 असणार आहे। 3 × 4 डिवायडेड बाय 2, 2 ने भागायचं म्हणजे 4 त्रिक 12 भागिले 2 म्हणजे 6। इथं एकूण 6 त्रिकोण होणार आहे। प्रत्येक त्रिकोण आपण प्रत्येक वेळेस मोजत बसायचं नाही। ही ट्रिक वापरून तुम्हाला हे उदाहरण 1 मिनिटामध्ये सोडवता येईल। त्यानंतर बघा, अशीच आकृती आहे, दुसरी आकृती। इथं बेस यांचं सेम पाहिजे। आता बेस जो आहे तो सेम आहे आणि इथं त्रिकोणांची संख्या बघा, त्यांना नंबरिंग करायचं 1 2 3 4 5। 5 नंतर पुढची संख्या घ्यायची 6 भागिले 2, 6 पंचे 30 भागिले 2 म्हणजेच 15 त्रिकोण। या आकृतीमध्ये 15 त्रिकोण होणार आहे। तसंच बघा, आता ही आकृती बघा, याच्यामध्ये बेस जे आहे त्यांचा पाया जो आहे तो 2 प्रकारे दिलेला आहे। मग आता सेम पाया असणारे त्रिकोण आपण पहिले विचारात घेऊ। एवढा त्रिकोण, तर याच्यामध्ये बघा, यांना आपण नंबरिंग करू 1 2 3 4। म्हणजे इथं 4 गुणिले पुढची संख्या घेतली 5 छेदी 2, 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10 त्रिकोण। आणि ह्या आकृतीमध्ये बघा 4 आहे, म्हणजेच याचे 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10, म्हणजे टोटल 10 अधिक 10 म्हणजे 20 त्रिकोण। ह्या आकृतीमध्ये 20 त्रिकोण तयार होणार आहे। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की या आकृत्या त्रिकोणाची संख्या आपल्याला कशी मोजता येते। आता मी एक प्रश्न जो आहे 2024ची प्रश्नपत्रिका आहे बघा, 8वीची, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे। खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे। त्रिकोणांची संख्या पहिला पर्याय आहे 26, दुसरा आहे 25, तिसरा आहे 16 आणि चौथा आहे 20। तर आपल्याला हे जे याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपल्याला 1 मिनिटामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। आता बघा, इथं मी नंबरिंग करणार। इथला हा जो त्रिकोण, आपण याचा विचार करू पहिले। या त्रिकोणाचा नंबरिंग केली 1 2 3 4। मग बघा, 4 गुणिले 5 छेदी 2, 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10। या आकृतीमध्ये 10 त्रिकोण तयार होणार आहे। आता ही खालची आकृती बघा, याचा बेस बघायचा आहे। या एका बेसवर 3 त्रिकोण आहे 1 2 3। 3 × 4 डिवायडेड बाय 2, 4 त्रिक 12 छेदी 2 आणि म्हणजे इथं आले 6 त्रिकोण। आता ही पुढची आकृती बघा, याला पण आपण नंबरिंग करू 1 2 3 4। म्हणजे मग इथं ह्या आकृतीमध्ये पुढची संख्या 4 नंतरची पुढची संख्या 4 गुणिले 5 छेदी 2, 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10। मग आता आपल्या टोटल ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले? तर बघा, ह्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण, ह्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आणि ह्या आकृतीमध्ये 10। टोटल 10 20 म्हणजे 26। मग याचा पर्याय येणार आहे पहिला पर्याय 26। यानंतर बघा, चौकोनांची संख्या पण आपल्याला विचारत असतात, तर मी ते उदाहरण पण तुम्हाला दाखवते। त्याच्या अगोदर बघा, त्रिकोणाचाच एक प्रश्न घेऊ आपण। तर इथे बघा, असा पण प्रश्न येतो की इथं त्रिकोण काढलेला असतो आणि मध्ये एक लाईन मारलेली असते। आणि मग तुम्हाला विचारता की याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आलेले आहे। तर याची बघा ट्रिक काय आहे। आता इथं बघा 2 1 आणि 2 असं नंबरिंग करून घ्यायचं। 2 नंतरची पुढची संख्या 2 गुणिले 3 छेदी 2 म्हणजेच 3 दुणे 6 छेदी 2 म्हणजे टोटल झालेले 3 त्रिकोण। आता काय करायचं, इथे जितके त्यांनी कॉलम पाडलेले आहे, जितके भाग घेतलेले आहे त्या प्रत्येकाला 3 3, म्हणजे इथं 3 त्रिकोण तयार होणार, इथे 3 इथे 3 इथे 3 इथे 3, म्हणजे टोटल जे आहे बघा 3 6 9 12 आणि म्हणजे 15। या आकृतीमध्ये 15 त्रिकोण तयार होणार आहे। आलं लक्षात? तर बघा, ही पण त्यासारखीच आकृती आहे बघा। आता इथं 3 भाग केलेले, ह्या आकृतीचे 3 भाग केले 1 2 3, म्हणजे 3 गुणिले 4 छेदी 2, 4 त्रिक 12 छेदी 2 म्हणजे म्हणजे एवढ्या पार्टमध्ये 6 त्रिकोण होणार आहे। मग असे किती पार्ट आहे? तर बघा 1 2 3 4 5 म्हणजे 6 गुणिले 5 म्हणजे 30। या आकृतीमध्ये 30 त्रिकोण तयार होणार आहे। जर इथे बघितलं तर बघा, आता पुन्हा याचे जास्त पार्ट केलेले 1 2 3 4। मग आता तुम्ही काय करणार, 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 छेदी 2, 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10। प्रत्येक इथे बघा, इथे 10 इथे 10 इथे 10 इथे 10 असे, म्हणजेच 10 गुणिले जितके पार्ट असतील 1 2 3 4 5 म्हणजे इथं टोटल 50 त्रिकोण तयार होणार आहे। या पद्धतीने त्रिकोणाचे प्रश्न परीक्षेला येतात। यानंतर आपण बघणार आहोत चौकोन व चौरस कसे मोजायचे आहे। त्याच्या खालची आकृती आहे बघा। आता ह्या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या दोन्ही पण तुम्हाला काउंट करायचं आहे। तर सोपी ट्रिक आहे याची पण। त्यांना समोरून आडव्या याच्यामधून नंबरिंग करायचं 1 2 3 4 5 6 आणि आडव्या लाईनी आणि उभ्या पण बघायचे किती आहे 1 2 3 4। मग आता आपल्याला इथे
टोटल जे आहे चौकोन मोजायचे आहे. हां, मग त्याच्यासाठी बघा 6 इथं एकूण 6 आडव्या लाईनी आहेत. 6 गुणिले 7 पुढचा अंक घ्यायचा छेदी 2. आता इथे यांचं 7 सकून 42 छेदी 2 म्हणजे याचे 21 येतात. आणि पुढचे जे आहे 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे 10. मग काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग 21 गुणिले 10 म्हणजे 210 चौकोन इथे तयार होणार आहे. आणि आता आपल्याला मोजायचे आहे चौरस. आता चौरसासाठी बघा इथे शेवटचा आडव्या याच्यामधला शेवटचा नंबर आणि इकडच्या उभ्या याच्यामधला शेवटचा नंबर यांचा गुणाकार करायचा. बघा यांची जोडी लावायची आपल्याला. 6 चौक 24 बघा, 6 गुणिले 4 24. त्यानंतर 5 गुणिले 3 15. त्यानंतर 4 दुणे 8. आणि आता ज्याला जोडी नाही आहे, आता हे 3 जे आहे तसेच आहे कॉलम. मग याच्यामधली मोठी संख्या घ्यायची. अधिक 3 टोटल केली तर इथं आपल्याला 50 चौकोन भेटतात. हां, पुढे बघा ही एक आकृती आहे. इथे चौकोनांची संख्या आता वाढवलेली आहे. इथे बघा आडव्या ओळीमध्ये मी नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. आणि उभ्या ज्या आहेत त्या जास्त रांग आहेत. तर इथं 1 पासून तर 8 क्रमांक आपण दिलेले आहे. आता आपल्याला चौकोन मोजायचे आहे. हां, चौकोन मोजण्याची ट्रिक आहे बघा. 6 त्याच्या पुढचा अंक 6 गुणिले 7 छेदी 2 करायचं. 6 7 42 छेदी 2 म्हणजे इथं 21. ह्या लाईनमध्ये 21 चौकोन तयार होणार आहे. आता ह्या लाईनमध्ये बघा इथं शेवटचा अंक आला 8. त्याच्या पुढचा अंक घेतला 9. 9 8 72 छेदी 2 म्हणजे इथं 36. इथं 36 चौकोन जो आहे ते तयार होणार आहे. आता आपल्याला टोटल चौकोन किती आलेले आहे ते काढायचे. म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार 21 गुणिले 36 गुणाकार केल्यानंतर 756 चौकोन इथे तयार होणार आहे. चौरस मोजायचे असतील तर इथे बघा ह्या यांच्या जोड्या लावायच्या. शेवटचा अंक 8, इकडचा शेवटचा अंक 6 म्हणजे 8 8 48. त्यानंतर 7 गुणिले 5 7 5 35. त्यानंतर 6 गुणिले 4 24. त्यानंतर 5 गुणिले 3 15. त्यानंतर 4 गुणिले 2 म्हणजे 8. बघा यांची जोडी गेल्यात. आता इथं 3 अंक उरले 1 2 3. याच्यामधला मोठा जो आहे तो घ्यायचा आहे. टोटल आपण यांची बेरीज केली तर 133 जे आहे चौरस तयार होणार आहे. म्हणजे आपल्याला बघा किती मोठी आकृती दिली तर त्याच्यामध्ये चौकोनांची संख्या आणि चौरसांची जी संख्या आहे ती आपल्याला मोजता येते. चौकोन मोजताना काय करायचं आहे, पुढचा अंक घेऊन गुणाकार करायचा आणि छेदी 2 करायचा आहे. याच्या पुढचा अंक घेऊन यांचा गुणाकार करायचा आहे, छेदी 2 करायचा आहे आणि यांचा दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला इथं चौकोनांची संख्या भेटते. आणि चौरसामध्ये तुम्हाला त्यांच्या जोड्या घ्यायच्या आहे. या पद्धतीने आपण चौकोन आणि चौरस मोजू शकतो. आता बघा ही छोटी आकृती आहे. इथे बघा आडव्या ज्या ओळी आहे त्याच्या 1 2 3 4 5 6 आहे आणि उभ्या ज्या आहेत फक्त 2च आहे. मग आता इथे आपल्याला चौकोन मोजायचे आहे. तर कसे मोजणार मग चौकोन, तर इथे बघा 6च्या पुढचा अंक 6 7 42 छेदी 2 म्हणजे 21 आले. त्यानंतर आता इथं बघा 1 2 2 नंतरचा पुढचा अंक येणार आहे 3. 3 2 गुणिले 3 छेदी 2 3 दुणे 6 छेदी 2 म्हणजे इथं 3 येणार आहे. आणि मग आपण 21 आणि 3 यांचा गुणाकार केला तर आपल्याला चौकोनांची संख्या भेटते. आणि चौरसांची संख्या जी आहे ती आपल्याला या दोघांचा गुणाकार करा. 6 दुणे 12 आणि यांच्यामधला मोठा अंक जो आहे 5 म्हणजे 17. चौरस 17 असणार आहे. आणि इथं जे चौकोन आहे यांचा आपण गुणाकार केल्यानंतर 63 जे आहे ते चौकोन असणार आहे. चौकोन 63, चौरस जे आहे ते 17 असणार आहे. मग याच प्रकारे तुम्हाला कोणती पण आकृती दिली तर त्याच्यावरून चौरसांची संख्या आणि चौकोनांची संख्या इथे काढते. बघा ह्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच आहे. इथे आडव्या ज्या आहे 4 ओळी आहे, उभ्या ज्या आहेत 3 आहे. आता आपल्याला 4 त्रिक पुढचा अंक घ्यायचा आहे. 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजे इथं 10 येतील. त्यानंतर इथल्या पण 4 4 त्रिक 12 म्हणजे 6 आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं आपल्याला चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या आपल्याला काढता येईल. तर तुम्ही आज घरी या अशा चौकोनाचे प्रश्न सोडवायचे आहे. चौकोनाचे आणि चौरसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी खाली तुम्हाला 5-6 प्रश्न दिलेले आहे. बघा हे तुम्ही घरी याच्यावर प्रॅक्टिस करा. त्याचे उत्तरासह मी इथे सोडून दाखवलेले आहे. त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा थोडा वेगळा प्रश्न आहे. इथं उभे आहे पण काही बॉक्स आहे, आडवे पण काही बॉक्स आहे आणि इथं एक जो आहे बॉक्स तो कॉमन आहे. मग आपण यांना नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. इथं 1 2 3 4 5 6. तर मग इथं एक नंबर जो आहे तो रिपीट होतोय. मग आता इथे बघा एकूण जे चौकोन आहे आपल्याला ते मोजायचे आहे. मग इथे 6च्या पुढचा अंक घ्यायचा. आता चौकोनाची संख्या वाढू शकते, कमी जास्त होऊ शकते. इथं जो तुमचा नंबर आलेला असेल त्याच्या पुढचा अंक घ्यायचा, छेदी 2 करायचं. इकडचा जो नंबर आलेला असेल त्याच्या पुढचा अंक घ्यायचा, छेदी 2 करायचं.
आणि दोघांची बेरीज करायची. आता 21 21 42 झाले, पण इथे एक नंबर जो आहे तो दोघांमध्ये आलेला आहे, मग तो वजा करायचा, म्हणजे 42 वजा 1 म्हणजे 41 चौकोन इथे येणार आहे. इथं पुढची चौकोनांची संख्या बघा इथं आपल्याला काढायची आहे. आकृती पुढची आहे 1 2 3 4. 4च्या पुढचा अंक घेतला आपण 4 गुणिले 5 छेदी 2 म्हणजे इथं 10 आलेले आहे. आणि इकडे आडव्या जे आहे 1 2 पुढचा अंक घेतला 3 गुणिले 2 छेदी 2, 3 दुणे 6 छेदी 2 म्हणजे तिथं 3 आलेले आहे. 10 गुणिले 3 केलं तर एकूण चौकोनांची संख्या इथं बघा पर्याय दिलेला होता. पहिला पर्याय 15, दुसरा 30, तिसरा 36 आणि चौथा 40 होतं. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 30 आहे. त्यानंतर ह्याच टाईपचं एक उदाहरण आहे बघा खाली, थोडी वेगळी आकृती आहे. अशी पण उदाहरणं परीक्षेला विचारतात. तर याच्यामध्ये तुम्हाला चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या विचारलेली आहे. मग इथे पण आपण तशीच ट्रिक वापरलेली आहे. त्यांना नंबरिंग केलं 1 2 3 4 5. त्यानंतर उभं पण केलं 1 2 3 4 4 पर्यंत आहे इथे. मग आता आपल्याला चौकोन मोजायचे आहे. चौकोन मोजताना आता इथे 5 नंतरचा पुढचा अंक 5 गुणिले 6 छेदी 2, 6 पंचे 30 छेदी 2 म्हणजे इथे चौकोन आलेले आहे 15. आता आपण उभे जे आहे ते मोजू. 4 नंतरचा पुढचा अंक 5, 4 पंचे 20 छेदी 2 म्हणजेच इथं 10 आलेले आहे. आणि दोघांचा गुणाकार केला 15 गुणिले 10 म्हणजे इथं 150 जे आहे ते चौकोन तयार होणार आहे. आता आपल्याला काढायचे आहे चौरस. मग चौरस काढताना आपली जी ट्रिक आहे तीच वापरायची आहे. 4 आणि 5 यांचा गुणाकार केला 4 पंचे 20. त्यानंतर 3 आणि 4 यांचा गुणाकार केला 4 त्रिक 12. त्यानंतर 2 आणि 3 यांचा गुणाकार केला 3 दुणे 6. आणि उरलेले 1 आणि 2 पैकी मोठा अंक 2 आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवले तर टोटल चौरस जे आहे ते 40 येणार आहे. या पद्धतीने तुम्ही चौकोनावरचे प्रश्न जे आहे ते सोडू शकता. तर मी तुम्हाला इयत्ता 8वी फेब्रुवारी 2024 मध्ये येणारी जी प्रश्नपत्रिका आहे आलेली होती त्याच्यामधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा याच्यामधला बुद्धिमत्तेचा 26 ते 27 म्हणजे 2 प्रश्न जे आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. इथं दिलेला आहे खालील प्रश्नाकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. म्हणजे ही जी आकृती दिलेली तुम्हाला प्रश्न आकृती याच्यामधून तंतोतंत जुळणारी आकृती तुम्हाला इथे शोधायची आहे. थोडासा यांच्यामध्ये आकृतीमध्ये फरक असतो, तो आपण ओळखून बरोबर ती आकार बघा त्या आकृतीचा, इथं आलेल्या रेषा हे सर्व बघून तर याचं पहिल्या 26 प्रश्नाचं जो उत्तर आहे ती पर्याय क्रमांक 4 आहे. बघा ही त्याची तंतोतंत जुळणारी आकृती आहे. तसाच प्रश्न बघा 27वा प्रश्न पण तसाच आहे. ह्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे. जर आपण बघितलं तर इथे आपल्याला 1 क्रमांकाची पण वाटते आणि 3 क्रमांकाची पण वाटते, पण इथे बघा इथे 1 2 3 आहे रेषा, इथे 2च आहे आणि ह्या आकृतीमध्ये 2 आहे. म्हणजे इथं आपला पर्याय क्रमांक 3 ही आकृती जी आहे ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर बघा 28वा प्रश्न आहे. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातून आकृतीसारखा दिसेल. म्हणजे इथे जे आहे आपण आकृतीचा हा पहिला पार्ट आहे. ही आकृती आपण जर इथून कापल्यानंतर पूर्ण होणारी आकृती कोणती असणार आहे. तर बघा आता इथं तयार होणारी आकृती जी आहे ती गोल असणार आहे. बरोबर. आता गोलच्या ज्या आकृत्या आहेत 3 आहे, 1 2 आणि 4 आहे. आता याच्यामधून आपल्याला शोधायची आहे. इथं चौकोन पाहिजे आहे, प्रत्येक ठिकाणी चौकोन पाहिजे आहे. आता ही आकृती नाही येणार, म्हणजे इथं ह्या 2 आकृत्या शिल्लक राहिलेल्या आहे. आता याच्यामधून आपल्याला बघा इथं त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे. म्हणजे इथं आपल्याला पर्याय क्रमांक जो आहे 1 जो आहे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा. म्हणजे याच्यामधला ह्या आकृतीमधला काहीतरी पार्ट सेम पार्ट कोणता आहे तो आपल्याला शोधायचा असतो. तर याच्यामधून ह्या आकृतीमधून दुसरा जो क्रमांक आहे तो याचं उत्तर आहे. तसेच बघा फेब्रुवारी 2025 मध्ये या टाईपचे प्रश्न विचारलेले होते ते आपण बघूया. तर बघा आपण जी 24ची प्रश्नपत्रिका बघितली त्याच टाईपचा प्रश्न इथे 25 मध्ये पण आलेला आहे. बघा इथे आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीमधला लपलेला भाग कोणता आहे. तर बघा हा पर्याय क्रमांक 3 लपलेला आहे. त्यानंतर इथे पण बघा घडीची आकृती जी असते इथला भाग जर आपण कापला तर कोणत्या योग्य आकृती होणार आहे. तर बघा याचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 2. असेच प्रश्न तुम्ही अजून पण प्रश्न इतर प्रश्नपत्रिकेमध्ये बघून त्याची प्रॅक्टिस करायची आहे.